होते, ट्रेनमध्ये, बसमध्ये, पब्लिक प्लेस प्रत्येक ठिकाणी होतं आहे आणि गव्हर्मेंट लक्ष काही देत नाही आणि गव्हर्मेंट अजिबातच नाही. कोर्टामध्ये पण मॅटर जाते तेही रखडलं जातं, असंच मॅटर कुठेतरी दाबलं जातं सगळं क्राईम आणि महिलांनाच बोलतात की तुम्ही असं ड्रेस कोड घालता त्यामुळे. पण आजकाल नैतिक ही गोष्ट सगळी तळाला गेलेली आहे. कुठल्याही नॉर्मल सिटीसारखे छोटे छोटे 5-6 वर्षाच्या मुलीवरसुद्धा रेप होत आहे. डोळे सगळे पब्लिक बघून पण डोळे झाकले जात आहे सगळ्यांचे. मला महिला होण्याचं ना थोडं कठोर कायदा केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी सेफ्टी प्रोटेक्शन पाहिजे. आज मुंबईसारख्या ठिकाणात सगळ्यांना एक कामाची गरज आहे म्हणून महिला घराच्या बाहेर पडतात आणि महिलांना प्रोटेक्शन असणं खूप आवश्यक आहे. महिला फॅमिली सांभाळते, घर सांभाळते आणि बाहेर जॉब पण व्यवस्थित सांभाळते. त्यामुळे महिलांना प्रोटेक्शन देणं खूप आवश्यक है. मजबूत लॉ बनना चाहिए. जो भी क्राइम होता है उसको पनिश करना चाहिए, चाहे वो बड़ा रहे, मतलब पॉलिटिकली रहे या कोई भी रहे, उसको पनिशमेंट तो देना चाहिए. तभी बाकी के लोग डर सकते हैं उसके, मतलब पनिशमेंट मिलेगा करके थोड़ा डर रहेगा. अभी क्या खुलेआम कोई भी कुछ भी करते हैं. हॅलो, कालही एक शक्ती मिल कंपाऊंडमध्ये खूप लाजिरवाणी गोष्ट अशी घडलेली आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी एका महिला पत्रकारितेवर असं एक काही गर्दुल्ले असतील, काही समाजातील काही कर्कंटक लोक त्याच्यावर असं हल्ला, म्हणजे समाजामध्ये काही जागरूकता आली येणं गरजेचं आहे. आपला कायदा सुव्यवस्थेकडे आपण एका ह्याच्या दृष्टिकोनातून बघतो की ते आपल्याबरोबर आहे नाही आहे आपल्याला माहीत नाही. पण अशा ठिकाणी पोलिसांनी नेहमी महिन्यातून 15 दिवसातून वीकली त्या ठिकाणावर जाऊन तेथील चौकशी करणं गरजेचं आहे. काही लोक अशा बंदिस्त ठिकाणी जे असे काही उपद्रव करत असतील आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबतीत म्हटलं तर महिलांच्या विषयी प्रत्येक पुरुषामध्ये एक रिस्पेक्टची भावना निर्माण होणं फार गरजेचं आहे. महिला सुरक्षित कशा राहतील आणि ही प्रत्येक एका व्यक्तीची जबाबदारी आहे की त्या महिलेची सुरक्षा करणं. ॲक्च्युली आता कसं आहे, गव्हर्नमेंट आणि ह्यांच्यावर पोलिसांवर डिपेंड राहण्यासारखंच नाही आहे. सांगून आता दमलो. इतकं मोठं दिल्लीचं पण केस झालं तरी काय ॲक्शन नाही आहे. म्हणून मला वाटतं पब्लिक अवेअरनेसच पाहिजे. त्याच्यासाठी जरा लोकांना पण अवेअर व्हायला पाहिजे फिमेल थोडंसं प्रोटेक्शनसाठी आणि मुलींना पण कळायला पाहिजे जरा की आपण कुठल्या जागी जातो, कुठल्या जागी नाही. आपण स्वतःची सिक्युरिटी स्वतःच करून घ्यायला पाहिजे. इन शॉर्ट आता पोलिसांना पण ॲटलिस्ट संध्याकाळी 7:30 नंतर तर ॲटलिस्ट असायला पाहिजे ट्रेन्समध्ये प्रोटेक्शन, पण नाही आहे अजून. त्याच्यावर 7:30 नंतर ट्रेन मोकळी जाते. लेडीज कंपार्टमेंट, लेडीज एकटे ट्रॅव्हल करतात. मग ते बरोबर नाही आहे ॲक्च्युली. कोणतरी एक लेडी इन्स्पेक्टर पाहिजे, पण ते नाही आहे अजून. पण नाही झालं. मध्ये म्हटलं होतं करणार पण केलं नाही. सो दे शुड रेकमेंड दिस थिंग्स. सरकार काही करू शकत नाही. अजूनपर्यंत किती झालेले आहेत असे केसेस, पण अजून कुठे काही ॲक्शन घेतली गेली नाही. हेच बोलू शकतो. सरकार काही करू शकत नाही. कायदे एकदम कडक केले पाहिजे. पोलिसांनी पण सतर्क राहायला पाहिजे. जे नेहमी इथे स्टेशनला असतात लोक, तर तिथे कधीही बघितलं तरी स्टेशनला कधीच पोलीस नसतात किंवा ट्रेनमध्ये कधीच पोलीस नसतात. ट्रेनमध्ये पण नेहमी आम्ही कंप्लेंट केली तरी समोरून येतात की हां दुसऱ्या कॉलवर आहेत असं वगैरे रिप्लायज येतात. आम्ही स्वतः फोन केलेले आहेत अशा वेळेस. 1-2 वेळेस आम्ही केलेले आहेत फोन की ट्रेनमध्ये लहान बाळांना घेऊन बायका फिरत असतात. कंप्लेंट केलं तर सांगण्यात येतं की हां आम्ही लक्ष देतो कुठल्या ट्रेनमध्ये एवढं. त्याच्यानंतर तीच व्यक्ती पुन्हा ट्रेनमध्ये दिसली जाते.